माईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत येऊन त्यांची भेट घ्या, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा, दुसरीकडे आनंद भेटा. संसारात तुम्ही पैसे किती कमवाल, पैसा कमवाल, कितीही पैसे कमवाल, पण माईबाप एकदा गेल्यानंतर पुन्हा पाहायला नाहीत मिळणार, फक्त फोटो मध्ये पाहावे लागतील. म्हणून माईबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांचा आदर करा. याजसाठी केला होता ठास, याजसाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. कवतुक वाटे झाली बेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. समचरण सरोजम सांद्रणी लाभदाभम, जगननेत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा गुरु प्रथम हनुमान, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. जयंचे केले स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, त्याचे वंदू श्री चरण ते गुरुचे नमस्कार. आता
याजसाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या देहाची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग खऱ्या अर्थानं कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणेल महाराज की हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी हा त्यांच्याकरता लिहिलेला नसून या ठिकाणी कैलासवासी स्वर्गवासी आमचे मल्हारी मामा यांच्याकरता त्यांनी लिहिला असावा असं म्हणता येईल. महाराज विठाल की त्यांनी आयुष्यभर महाराज परमार्थ सोडून दुसरं काहीच केलं नाही. इथं मामी कीर्तनामध्ये उपस्थित आहे. आयुष्यभर संसाराचा गाडा ओढला महाराज, पण या माणसानं शेवटचा दिवस गोड होण्याकरता आयुष्यभर परमार्थ सोडून दुसरं काहीच केलं नाही. विठ्ठल आणि त्यांच्याकरता घेतलेला हा अभंग आहे महाराज. तुम्ही म्हणाल असं कसं काय? कोणा सगळ्यांना माहिती आहे महाराज, सकाळचं 2 तास पूजा असायची आणि संध्याकाळी 2 तास पूजा असायची आणि दिवसभर महाराज रानात काम वगैरे काही नाही, नुसती पारायण करायची महाराज. हो हे वयस्कर झाले. पण याच्या आधी नारायणपूरला कितीतरी दिवस महाराज. सगळ्या तीर्थयात्रा या शेळगाव मध्ये महाराज सगळ्यात जास्त तीर्थयात्रा केलेला माणूस कोण असेल तर हे आहेत महाराज. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे आणि खऱ्या अर्थानं तुकोबाराय या ठिकाणी म्हणतायत की माझ्या जीवनामध्ये मी जो काही अट्टास केला हा कशा करता केला तर माझा शेवटचा दिवस गोड होण्याकरता मी माझ्या जीवनामध्ये अट्टास केला. याजसाठी केला होता ठास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे काय व्हावं? ऐका, साधन संपावं आणि साध्य मिळावं याला म्हणायचं शेवटचा दिवस गोड झाला. हो, नाही तर महाराज तुमचा आमचा शेवटचा दिवस गोड होणार आहे का? नाही 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 नाही. कुणी बी छाती ठोक सांगावं महाराज आपला दिवस शेवटचा गोड होणार आहे, महाराजांनी सांगू द्या इथं का देऊ? नाही सांगता येणार महाराज. का? आपला परमार्थ महाराज वरच्या वर पांगी परमार्थ आहे महाराज आपला. हो, अंतर्मनातनं परमार्थ नाही. हो, नुसतं कीर्तन म्हणलं की टोपीन धोतारण लगेच हरून काढवायचं आणि इतर वेळेस महाराज जीन पेंट घालून गावात हिंडायचं असला परमार्थ आहे आपला. विठ्ठल वरपांग्या महाराज आवाज थोडा कमी करा. ही वरपांगी जी भाव आहे याला देवाजवळ किंमत नाही महाराज. हो, इथं मनामध्ये किती देवाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे याच्यावरती देव बिल काढत असतो. म्हणून महाराज म्हणले मी आयुष्यभर महाराज परमार्थ सोडून देवाचं नाव सोडून दुसरं काहीच केलं नाही. याच्यासाठी मी आयुष्यभर अट्टास केला. कशा करता? शेवटचा दिवस गोड होण्याकरता माझ्या जीवनात मी अट्टास केला आणि तो माझा शेवटचा दिवस गोड झाला. आता मी निश्चिंत झालो, मला कोणत्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही. हो, निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे तहान. आता माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची तहान राहिलेली नाही. आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. खुंटणे म्हणजे थांबणे आणि तृष्णा म्हणजे तृष्णा म्हणजे तहान. आता माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारची तहान झाली नाही. का? माझा शेवटचा दिवस गोड झाला. तुकोबारायांना एका व्यक्तीनं प्रश्न विचारला, महाराज
अहो तुमचा शेवटचा दिवस गोड झाला, आता तुम्ही निश्चिंत झाला, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची तहान राहिलेली नाही. हा ही बदल झाला कशामुळं? तुकोबाराय म्हणले या ठिकाणी, कौतुक वाटे झाली या वेचाचे आणि नाममंगळाचे तेने गुणे. माझ्या जीवनात जो बदल झाला तो मी आयुष्यभर कशाचं नाव घेतलं? त्या भगवंताचं नाव घेतलं आणि त्या मंगल नामामुळं हे माझ्या जीवनात झालेलं परिवर्तन आहे महाराज. हो, आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी आणि आता दिवस चारी खेळी मिळी. तुमची माझी धावपळ संसारात कशा करताय? मुक्ती मिळवण्याकरताय. नाही, सुख मिळवण्याकरताय. पण सुख कशा करता पाहिजे? मुक्ती मिळवण्याकरता. नाही तर परत महाराज आता सारखं यायचं जायचं तरी परवडतंय का? परवडतंय का? म्हणजे पाहुण्याच्यात नाही म्हणत मी, हे मृत्यू लोकात सारखं यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जायचं, पुन्हा मरायचं, यायचं, ही कुठवर धावपळ करायची? तुकोबाराय म्हणले हे असलं आपल्याला करायचं नाही. काय करायचं? मुक्ती मिळवून टाकायची. तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी. खऱ्या अर्थानं तुमची माझी धाव आहे ती मुक्तीसाठी आहे महाराज. मुक्ती म्हणजे कोणा बाईचं नाव नाही. हा, मुक्ती म्हणजे इथून मुक्ती मिळवायची. आता ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका मिळवायची, पुन्हा जन्माला यायचं नाही, याला म्हणायचं मुक्ती मिळवणं. आणि ती मुक्ती तुकोबारायांची नोवरी झाली, अर्थात बायको झाली. आता मला सांगा, ग्रामपंचायत मध्ये एखादं जर काम करायचं असेल, आता बनकर पाहुण्याला सगळं माहिती आहे महाराज. हो, बायको जर सरपंच असेल तर दाखला नाही जायला जड आहे का? कशाचा जरी दाखला आणायचा म्हणलं तर बायको सरपंच असल्यावर ग्रामपंचायत मध्ये अडचण आहे का? तस ज्या मुक्तीसाठी तुमची आमची धावपळ चालू आहे, ती मुक्ती जर नवरी झाली तर काय अडचण आहे का महाराज? तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी आणि आता दिवस चारी खेळी मिळेल. असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विठाला कीर्तन कशा निमित्त आहे, कशा करता आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं कर्तव्य असतं सांगणं गरजेचं आहे. कीर्तन सांगितलं स्वर्गवासी कैलासवासी मल्हारी आत्माराम ननवरे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध सांगितलं आणि या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही संपूर्ण ननवरे परिवारानं केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी असतील श्रीमती हौसाबाई मल्हारी ननवरे, त्याचबरोबर त्यांचे 2 चिरंजीव असतील श्री दादाराम मल्हारी ननवरे, त्याचबरोबर दुसरे चिरंजीव असतील श्री रोहिदास मल्हारी ननवरे, त्याचबरोबर 3 कन्या सांगितल्या, त्या म्हणजे सौ विजयारतन शेंडे, त्याचबरोबर दुसरी कन्या आहे श्रीमती सुनंदा दादाराम भोसले आणि तिसरी जी कन्या आहे ती सौ सुवर्णा अंकुश बनकर. खऱ्या अर्थानं 3 कन्या, 2 मुलं, 1 पत्नी, सुना, नातवंडे, नाती, परतवाण असे पाठीमाग त्यांची या ठिकाणी वंशावळ आहे आणि या सर्वांनी मिळून केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. फक्त बसलेल्यांना सूचना आहे, महाराज जरी घरचा असला आणि घराजवळचा असला तर नियमात बदल चालणार नाही. ज्या वेळेस मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नाव घ्यायचं. तुम्ही म्हणाल हाय महाराज घरचा नका आपलं काय म्हणाय, तसलं जमणार नाही. आणि जर भजन केलं नाही तर शेवट जाताना तुमच्या पर्स मधलं 500 मी घेणार आहे, ध्यानात ठेवा. विठ्ठल महाराज आम्ही पर्सच आणली नाही, एक ध्यानात घ्या, माझ्याकडे या असं एक आहे, तुमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता डायरेक्ट माझ्या अकाउंटला येईल अशी विशिष्ट माझ्याकडे विठाला. म्हणून ज्या वेळेस मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने नाव घ्यायचं. विठाला कीर्तन वर्ष श्राद्धाचं आहे आणि खऱ्या अर्थानं आज मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवणार नाही. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचं वर्षश्राद्ध गेल्यानंतर केलं पाहिजे. हे पुण्याचं काम. काही लोक म्हणतात हो काय करायचंय त्याला वर्षश्राद्ध, आयुष्यभर त्यांना परमार्थ केलाय, काय गरज आहे वर्षश्राद्ध करायचं? ऐका, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्यांनी
अण्णांनी जे काही कर्म केलं कशा करता केलं? शेवटचा दिवस गोड होण्याकरता केलं, संसाराकरता केलं महाराज. हो, आणि एक ध्यानात घ्या, जर वडील परमार्थ करत असतील तर बिलबी चांगली निघतात. बघा इकडे बघा विठ्ठल. आज त्यांचा पेपर आहे, मॅडमला फोन लावा म्हणले, रडायलाच लागली. मॅडमला फोन लावा, आम्ही पेपरला जाणार नाही, आज कीर्तनालाच येणार महाराज. हो, असं असते. मग योग्य जर परमार्थ केला आणि त्यांनी परमार्थ योग्य केला महाराज, पण आता मागच्याने बी जरा ध्यान देणं गरजेचं आहे. नुसतं मनात येऊन उपयोग नाही माळ घालायची, पटकीने माळा घातल्या पाहिजे. तर आज चांगला दिवस आहे. आता म्हणताल माळा घालायचा, बरं झालं. आता आम्हीच म्हणतोय माळा काढा आणि तुम्ही म्हणा घाला. ऐका, माळा ज्यांनी घातल्यात त्यांनी काढू नका, आणि ज्यांनी घातल्या नाहीत त्यांनी घालू नका. हो, आणि ज्यांनी काढल्यात त्यांनी घाला, काढू नका. नाही विठ्ठल. आयुष्यभर महाराज त्यांनी परमार्थ केला. हो, मग वर्ष श्राद्ध करण्याची काय गरज आहे, असा बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे. एक ध्यानात घ्या, वर्ष श्राद्ध बरोबर 1 वर्षांनी येत असत. विठ्ठल. आता कसं आहे, ही सगळी म्हणतेली महाराज महाराष्ट्रभर फिरते, एक शब्द बाकीकडे टाकू देत नाही, घराजवळ कसं गप बसतंय. आता ही घराजवळची माणसं ती इथं दार डाऊन चालत नाही महाराज, गाडी पंक्चर करते पुन्हा. ऐका, खऱ्या अर्थानं वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, 13 दिवस आत्मा आपल्या घरात असतो. बघा, माणूस गेल्यानंतर देवाघरी गेला की 13 दिवस आत्मा आपल्या घरामध्ये असतो. 13 दिवसानंतर आत्मा पुढची वाटचाल सुरू होत असते 13वा झाल्यानंतर. आणि मग पुढे जात असताना वैतरणी नावाच्या नदीपर्यंत जाण्याकरता या जीवाला 48 दिवस लागतात. 13 आणि 48 झाले 61, आणि वैतरणी नावाची नदी पार करण्याकरता या जीवाला 39 दिवस लागतात, झाली 100 दिवस. 100 दिवसानंतर आत्मा त्या ठिकाणी न्यायालयामध्ये उभा राहतो. आणि तिथं या अण्णांनी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे काही कर्म केलं, मग चांगलं असेल वाईट असेल, याची एक फाईल स्वतंत्र त्या ठिकाणी बनवलेली आहे. मी कशा करता सांगतोय, हे वर्ष श्राद्ध का करावं लागतं याची फाईल एका बाजूला आहे, आणि दुसऱ्या बाजूला हे अण्णा यांनी देह ठेवल्यापासून त्यांच्या घरच्यांनी त्यांच्याकरता जे जे काही पुण्य केलंय याची फाईल एका बाजूला असते. मग महिन्याला पिंडदान केलंय का, पाहुणा जेवायला घातलाय का, हे सगळा हिशोब म्हणजे महिन्याचे 12 पिंड झाले, महिन्याला 1 वर्षाचे 12 पिंड. बरोबर ज्या दिवशी 12वा पिंड येतो त्या दिवशी येतं ते वर्ष श्राद्ध येत असतं. मग काय होतं महाराज, 13 दिवस आत्मा इथं राहतो, 100 दिवशी तिथं न्यायालयात उभा राहतो. हो महाराज, मग तिथं न्यायालयामध्ये उभा गेल्यानंतर तिथं एक फाईल असते आपली, मग ती फाईल उघडायची. मग तिथं स्वतः आपल्याला त्या न्यायालयात दाद मागता येत नाही, तिथं वकील नेमावा लागत असतो. तुम्ही म्हणाल महाराज आमचा मावस भाऊ वकील आहे, ती चालेल का? नाही, इथला वकील तिकडे चालत नाही, इथला इथं चालतो महाराज. तिथं चित्रगुप्त नावाचा वकील आहे, आणि त्या ठिकाणी तो अदालत त्या ठिकाणी मांडत असतो, न्याय मागत असतो. मग चित्रगुप्त न्याय मागतो. दुसरी फाईल, ये अण्णा गेल्यापासून त्यांच्या वर्ष श्राद्धापर्यंत या घरच्यांनी जे जे काही कर्म केलं ही एक फाईल, आणि त्यांच्या जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केलेली कर्माची एक फाईल. या दोन्ही फाईलींचा निकाल हा चित्रगुप्त आजच्या दिवशी त्या न्यायालयामध्ये न्याय मागत असतो. मग हे पुण्याचा मीटर वाढवण्याकरता करायचे ते वर्ष श्राद्ध. हो, तुम्ही म्हणाल आमच्या अण्णांनी भरपूर वाऱ्या केल्या महाराज, काय करायची गरज आहे? हो ऐका, खरं पुण्य तुम्हाला आम्हाला मोजता येत आहे का? अहो, पुण्य करायला गेलं तरी बी पाप घडतंय काय काय वेळेस महाराज, घडतं का ना? हो घडतं महाराज. त्याच्यामुळं आपल्याला पुण्याचा हिशोब करता येत नाही, परंतु आपल्या हातात एक काम आहे, पुण्य वाढवायचं काम आपल्या हातात आहे. मग 12 पिंड द्यायचे, पुन्हा वर्ष श्राद्धाला सकाळी पूजा करायची, असं कीर्तन ठेवायचं. खऱ्या अर्थाने कीर्तनाचा आणि वर्ष श्राद्धाचा काही अर्थार्थी संबंध नाही, पण ही ज्ञानदानाचं काम आहे. कशा करता? कीर्तनामध्ये ज्ञानदान झालं पाहिजे, हे दानाचा एक प्रकार आहे.
पुन्हा कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घडतंय. काय होतं, भजन घडल्याने देवाचं नामचिंतन घडतंय महाराज. त्याच्यामुळं देव प्रसन्न होत असतोय. आणि आजच्या दिवशी त्यांचा निकाल लागणार आहे. म्हणजे देवाला तर प्रसन्न करावं लागणार आहे. तुम्ही असं 2-4 कोटीचं बंडल जरी पुढे टाकलं महाराज देवाच्या आणि सांगितलं आमच्या अन्नाला मुक्ती मिळून दे, देव येडाय काय द्यायला नाही. त्याचं नाव घेतलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे आणि अंतर्मनातून केलं पाहिजे. त्यावेळेस देव कुठंतरी विचार करणार आहे महाराज. मग या ठिकाणी चिंतन घडतंय महाराज, ज्ञानदान घडतंय, चिंतन घडतंय. पुन्हा कीर्तन झाल्यानंतर काय आहे, अन्नदान. जेवायचं आहे, जेवायचं. जेवण केल्याशिवाय कुणी जायचं आणि जे कोणी बिगर जेवता जाईल मी सोडून, हे आम्ही सगळी सोडून. हो, हे आम्हाला आजच्या दिवस सुट आहे महाराज. हो, जेवण करूनच सगळ्यांनी जायचं. आता काही लोक म्हणतात महाराज कुठं वर्ष श्राद्धाचं खाल्यावर आजारी पडत असते, ती अन्न काय पवित्र असते का, हे अपवित्र असतंय. एक ध्यानात घ्या, डाब्याचं 2,500-3 हजार बिल होतो कणानं महाराज असं खातोय आपण. 2,500-3 हजार बिल. 20-20 रोट्या खाणारे पट्टे हित आहेत महाराज. आता सांगू का नाव, हो डाब्या 20-20 रोट्या खातात महाराज. हो, दुमता झाला आचारी भाज्या करू करू महाराज. हो, अशी लोक आहेत. पण डाब्याचं पवित्र वाटतंय, हितला पवित्र वाटतंय का. एक ध्यानात घ्या, अर्थात या आत्म्याचा आणि या अन्नदानाचा काही संबंध नाही महाराज. हो, त्या आत्म्याला हे चालत नाही अन्नदान महाराज. त्याला पिंडदान हे सकाळीच वेगळा. आता भाताचा पिंड असतो बघा, तो त्याचं ते अन्नदान आहे. त्याला ते अन्न चालत असते, हे अन्न चालत नाही. हे आपल्या करताय महाराज. हो, जागरणात महाग सरोस्तो राहतात महाराज. हो, लय 1 नंबर बेत झाला. कशाचा, जागरणाचा. आता जागरणाचं खरं सांगा मला, पवित्र आहे का पवित्र आहे. एखाद्या मुक्या प्राण्याचा जीव घेऊन तुम्ही कापून त्याला भोगल्या टाकताय महाराज आणि ते कणकू हाणताय महाराज. ते पवित्र वाटतंय, हितला पवित्र वाटतंय का. म्हणून एक ध्यानात घ्यायचं, वर्ष श्राद्धाचं खाल्ल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि जे खाणार नाहीत, तुमच्या वर्ष श्राद्धाचं कोण खाईल. विनोदाचा भाग सोडून द्या, ही अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. हा, हे कलयुग आहे महाराज. हा, की वर्ष श्राद्धाचं खाल्यानं आजारी पडतं, काही होत नसतं. प्रत्येकाने खाऊन जावा. मी 3.5 वर्षात 400 पेक्षा जास्त वर्ष श्राद्ध केले ते. हो, अजूनपर्यंत एकाही वर्ष श्राद्ध मध्ये न जेवता गेलो नाही. अजून तर धड धडक तुमच्या पुढे उभा आहे. अजून मला एक इंजेक्शन नाही. आता काय होतंय वर्ष श्राद्धाचं सांगा. हो, ही खातेच बिचारी देते, आपल्याला घरी मिळतच नाही. मिळतंय का घरी आपल्याला. हो, हा, या जेवण म्हणतात बाहेरनं कार्यक्रमाला गेल्या. पण इकडे जरा अडचण आहे, ही खात नाहीत जरा वर्ष श्राद्धाचं. एक ध्यानात घ्या, वर्ष श्राद्धाचं खात चाला गड्या. का, इथनं बाजार शिळगाव मधून आणलाय. आचारी इथलाच आहे. उत्तम प्रकारचा स्वयंपाक केलाय. म्हणून भोजन केल्याशिवाय, महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. काही लोक म्हणतील वर्ष श्राद्धाचा कुठं महाराज महाप्रसाद असतो का. मला सांगा, काल याला गेल्यावर किलोची साखरेची पिशवी घेऊन जातो का नाही आपण. बुंदी द्या थोडी, कशाला, महाप्रसाद न्यायचा घरी. मग आता ही तर नवरी परिवाराला विनंती, जर कुणी हितला महाप्रसाद मागितला ना, किलो बुंदी बांधून द्या. हो, हितला मी महाप्रसादच आहे महाराज. हे पटणार नाही तुम्हाला. अजून सांगतो, अहो ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन सुरू आहे, कीर्तन सुरू आहे, त्या ठिकाणी जे अन्न तयार होणार आहे हे पवित्र का अपवित्र.
आहे म्हणून हित आहे महाराज. नाहीतर तुमच्यात आणि माझ्यात काय फरक नाही, आपण जीवच आहोत ना, आहे का नाही. देव आपल्याला दिसत नाही आणि ज्याला ज्याला दिसला ती भाग्यवान लोक आहेत महाराज. हो, आपल्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही, भूत येते पण देव येणार नाही. आपल्या मनातच भूत येते ना. विठ्ठल देव दिसत नसतो महाराज, एवढंच नाही हे पटणार नाही. इथं जर भगवान परमात्मा उभा असेल आणि इथं जे अन्न तयार होणार आहे हे पवित्र होईल का अपवित्र? खरं सांगा, बोला माया हो, कसलं होईल अन्न? तयार होणार आहे हे हरी कीर्तनी जी भोजन असते हे पवित्र असतंय महाराज. म्हणून भोजन केल्याशिवाय कुणीही जायचं नाही महाराज. तुम्ही लय वेळ याच्यावर बोलला, कारण ते कसे माहिती आहे का, कुठं काय पिकतं कुठं काय विकतं ही जवळच असल्यामुळं माहिती आहे महाराज. हो, इथं खात नाहीत बरीचशी म्हणून सांगायला लागले महाराज. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणून वर्ष श्राद्धाचं खाल्लं पाहिजे. ज्ञानदान झालं, अन्नदान झालं, वस्त्रदान झालं, पुन्हा हे कीर्तन झाल्यानंतर वस्त्रदान आहे. हे अनेक प्रकारची दानं या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं केली जातात. कशा करता? या अन्नांचं पुण्य वाढवण्याकरता. आणि जर एकदा पुण्य वाढलं की त्यांना आजच्या दिवशी जी निकाल लागणार आहे, जी गती मिळणार आहे, ही उत्तम प्रकारची गती मिळत असते. म्हणून त्याच्या करता करायचं ते वर्ष श्राद्ध आहे. खऱ्या अर्थानं उत्तम प्रकारची गती प्राप्त होते. कुणाला?
या अण्णांना वर्षश्राद्ध जर केलं, असं नामचिंतन केलं, भजन केलं, ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, हे वर्षश्राद्धाच्या रूपानं अनेक प्रकारची दानं घडतात, मग त्यांना उत्तम गती प्राप्त होते. हो, आता काही लोक म्हणतात हे झाला महाराज लोकांचा धंदा, काय कीर्तन भजन, रोज उठून कीर्तन. मायावर तर लय जळायला लागले ते, आता रोजच गाडी जाते महाराज. कुठं जाते कुणाला महाराज, रोज कीर्तनालाच जातो, कीर्तनाशिवाय गाडीच बाहेर काढीत नाही मी, परवडत नाही ना भेटल. ऐका, कीर्तन केलं पाहिजे वर्षश्राद्धाला प्रत्येकानं, का उत्तम प्रकारची गती प्राप्त होत असते. हो, त्यांना आयुष्यभर अठ्ठास केला, नामचिंतन केलं, देव सोडून दुसरं काहीच पाहिलं नाही, मग त्यांच्याकरता तरी कीर्तन होणं गरजेचं आहे ना महाराज. हो, हे भाग सोडून द्या, उत्तम गती पावायचं, उत्तम गती मिळायचं. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, उत्तम गती नक्की मिळणार. आणि प्रत्येकानं वर्षश्राद्ध केलं पाहिजे, का त्यांच्याकरता त्यांनी आयुष्यभर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याकरता भरपूर काही केलेलं आहे, पण त्यांच्या ऋणामधून उतराई होता येणार नाही, पण त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी याच्याकरता आपल्याला हा अठ्ठास करणं गरजेचं आहे, वर्षश्राद्ध करणं गरजेचं आहे. विठ्ठल आता महाराज मला हात वर करून सांगा, इथं बसलेले किती जणांचं वाटतंय आता आपलं वर्षश्राद्ध होईल म्हणून? तुम्ही म्हणाला जायच्या आधीच कसं विचारायला, गॅरंटी पाहिजे ना आपलं वर्षश्राद्ध होईल म्हणून. महाग आहे का गॅरंटी? अहो काय महाराज, सोना आल्यापासून तर नुसती गोंगाऱ्या छानतीन, कसं वर्षश्राद्ध घाली. एक ध्यानात घ्या, लेकरावरती जर चांगल्या पद्धतीचं संस्कार केलं तर का वर्षश्राद्ध होणार नाही महाराज? आपण लेकरांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं महाराज, उच्च शिक्षित केलं. मला शिक्षणाला नावं ठेवायची नाही, पण तुम्ही एक गोष्ट चुकलात महाराज, त्या शिक्षणाबरोबर जर चांगल्या पद्धतीचं संस्कार दिलं असतं तर 8 दिवसाला सुट्टी दिवशी पोरगा घरीच आला असता, दुसरीकडे गेला नसता. आता ही टोचल तुम्हाला जरा गोष्टी, पण टोचण्यासाठीच आहे, एक लक्षात घ्या. हो, मी पैशासाठी कीर्तन करणार नाही ना, इथं तर काहीच नाही. हो, एक ध्यानात घ्या, आलं पाहिजे का? अहो, ज्या वेळेस तुम्हाला लहानपणी आई बापानं तुमच्यावर संस्कार करत असताना, शिक्षण देत असताना आई बापानं किती कष्ट खाल्लेले आहेत ही तुम्हाला माहिती नाही महाराज. ऐका, नाहीत माहिती. आणि लेकींना बी नम्र विनंती, नुसत्या या तिन्हींना नाही, ही तर सगळ्या लेकीच आहेत. आपल्या आईला महिन्यातून कमीत कमी एकदा जाऊन भेटलं पाहिजे. हो, जाऊन भेटलं पाहिजे. वडिलाला एकदा का होईना पण जाऊन भेटलं पाहिजे. त्याचं कारण एक आहे, त्यांना आपल्याकरता भरपूर काही करून ठेवलेलं आहे, आपल्यासाठी भरपूर काही केलेलं आहे, तिच्याकरता एकदा यायला नको. हो, आपण सासरवाडीला सासू सासऱ्याला भेटाय आठवड्याला जातो महाराज, पण आईला महिन्याला भेटाय येत नाही. ही अवस्था आहे आपली महाराज. विठ्ठल लक्षात घ्या, मला सांगायचे की वर्षश्राद्ध प्रत्येकानं केलं पाहिजे. हो, केलं पाहिजे महाराज. हो, इथं जन्माला आलोय खऱ्या अर्थानं आपण, अनेक जीव जन्माला आलेत महाराज. हो, पशु पक्षी जन्माला आलेत महाराज, पण कशा करता आलो, इथं येऊन काय केलं पाहिजे त्यांना लक्षात आलं नाही. कुणाला? पशु पक्ष्यांना लक्षात आलं नाही. एवढंच नाही महाराज, ते इच्छा करतात की इथं येऊन आम्हाला भजन करता येऊ, पण त्यांना या ठिकाणी जन्म भेटला पण त्यांना भजन करता आलं नाही. कुणाला? पशु पक्ष्यांना. एवढंच नाही महाराज, हे स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात. काय? देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले देव
सुद्धा इच्छा करतात की आम्हाला या ठिकाणी मृत्यू लोकात जन्म मिळावा आणि त्या भगवंताचं आम्हाला भजन करता यावं, पण त्यांना नरदेह मिळाला नाही. नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला, पण तो आपल्याला कळाला नाही. आपण एखाद्याला म्हणलो हो चला मुक्ताबाईच्या वारीत, आपला 6 दिवसाची वारी, चला आपलं हो, ते आम्हाला कुठं जमत असते का? ते पेरू धरला येईन, डाळिंब धरलं येईन, उसाला पाणी सोडायचं. एक ध्यानात घ्या, जर मनात इच्छा आली ना आपल्याला वारीला जायचं, निश्चित वारीला गेलं पाहिजे. आणि वारीच्या काळात जे जे फमलावायत बसले का, आता फमलावत बसले का पेरूला, चट आता कुणीच नेहना झाले पेरू, लावा फम काय लावायचे. जर भगवंताची वारी केली असती तर आज 40-50 रुपये रेट राहिला असता. वारीचा कालखंड निघून गेला बघा. आता अजून 10 दिवसात पेरूला 50 वर रेट जातोय का नाही? 100% जाणार. वारीत ज्यानं ज्यानं फम लावत बसले का, काटात बसलाय विठ्ठल. सगळं भगवंताच्या हातात आहे. तुम्ही म्हणायला लागला हा आम्ही करायला लागलो, हा हे डोक्यातून काढून टाका. जे काही चाललंय हे भगवंताच्या सत्तेशिवाय नाही. भगवंताच्या सत्तेशिवाय इथं महाराज सूर्य देखील चालू शकत नाही. हो मग तुम्ही आम्ही तर कोण आहे? तुम्ही आम्ही तर जीव आहोत महाराज. हो त्याच्या सत्तेशिवाय पान देखील महाराज हालत नाही. हो हालतच नाही. आता काही लोक म्हणते ना हो मी लय शिक्षण घेतलं, मी लय अभ्यास केला म्हणून नोकरीला लागतो, म्हणून नोकरीला लागलो. एक ध्यानात घ्या, हे नोकरीला लागलो. आता मी इथं टमाटमा बोलतोय, मी म्हणायचो का मी लय पाठ केलं, मी लय हुशार आहे, माझा लय आवाज चांगला आहे म्हणून मी कीर्तनकार झालो. हे डोक्यातून काढून टाका. ही भगवंताच्या मनात आल्यानंतर इथं काही होऊ शकतं. गेल्या 10 वर्षातला माऊली महाराज पहा आणि 10 वर्षानंतर माऊली महाराज पहा. हो बारकाईनं अभ्यास करा. आता सगळ्यांना मला लहानपणापासून पाहिलेलं आहे. कुठलंच काम असं राहिलं नाही की मी सोडलेलं नाही. सुवर्णाताईने तर माझ्याकरता भरपूर काही केलंय. मी चालू कीर्तनातनं सांगतो. आता हे गोष्टी तुम्हाला माहिती नाही. हो बनकर पाहुण्यांनी असं, मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट झालेला माणूस आहे. उत्तम प्रकारची नोकरी पुण्यात गेलं तर अजून मला 80-90 हजार पगार कुणी देईल. आणि या दाम्पत्यानं माझ्याकरता दहीगावच्या संस्थेवरती जॉब लावला होता. बघा तुमच्या अंगावर काटा येईल. हो त्या नोकरीवर सुद्धा मी लात मारली आहे महाराज. शिक्षकाची नोकरी होती. आज 1 लाखापेक्षा जास्त पगार घेतला असता. खरी का नाही गोष्ट? हो आणि यांचं श्रेय येते सगळं. टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. आणि एक ध्यानात घ्या, आपलीच माणसं आपल्याकरता होत असतात हे पहिलं जाणून घ्या. हो हे आपली माणसं आहेत का? हे आपल्याकरता होतात. काही लोक म्हणतात
त्याचं काय ऐकून घ्यायचं एक ध्यानात घ्या, आपल्या माणसांना आपल्या माणसांनी नावं नाही ठेवली पाहिजे, हो जशी आपली माणसं होती. मग तुम्ही म्हणा तुम्हाला काय झालं, शाळेवर जायला चांगली लाख रुपये पगार घेतली असती, उद्धार फक्त एकट्याचा झाला असता. माझी चांगली पोरं शिक्षण घेतली असती, चांगल्या नोकरी लागली असती, आज खिशात बँक बॅलन्स भरपूर झाला असता. पण माझ्यामुळं जर अनेक लोकांचा जर उद्धार होत असेल तर त्या मार्गाला जाऊन काय उपयोग आहे, ह्या मार्गाला आलेलं काय वाईट आहे महाराज. तर तरुणांनी जर संप्रदायामध्ये आलं तर ही लेकरं आज कीर्तनात उभा राहिली असती का? खरं सांगा तुम्ही, राहिली असती का? नसती. मुक्ताबाईची वारी शेळगाववरनं पंढरपूरला गेली असती का? 700-800 लोक चालली असती का? खरं सांगा तुम्ही. आणि 700-800 माळकरी शेळगावात 7 वर्षात झाले असते का? ही फुल टाइम वेळ देऊन ही परमार्थ चालू आहे महाराज. हो शेतात काँग्रेस उगवले, पण माझ्या एकट्याचं हित नाही करायचं, माझ्या बरोबर तुमच्या सगळ्यांचं हित झालं पाहिजे, हा दृष्टिकोन असला पाहिजे महाराज. विठ्ठल नरदे हा तुम्हाला आम्हाला मिळाला, पण कळाला नरदे महाराज दुर्लभ आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला आता मिळालाय तर याचा चांगल्या पद्धतीनं वापर करा. काय करायचं, इथं येऊन फक्त भजन करायचं. मग महाराज आम्ही संसार सोडून देऊ का तुमच्यासारखा? मी बी संसार सोडून दिला नाही. कीर्तन झाले की पुन्हा टमाट्यात औषध मार, गावात काढ आपला औषध मार, टमाटे बार. संसार चुकलाच नाही महाराज कुणाला, पण संसार कायम दुःख देतो. संसाराच्या लई नादी लागायचं नाही, परमार्थ करायचं महाराज. हो इथं सुख देणारा परमार्थ आहे, परमार्थात सुख आहे महाराज, संसारात दुःख आहे. तुम्ही म्हणाल सुख कसं काय? अहो 2 तास इथं कीर्तनात जर तुम्ही आलात ना, 1 मिनिट बरोबर तुमच्या संसारातली आठवण तुम्हाला येणार नाही. येते का? कुणी हात वर करा. आता 1 तास झालं माझ्या पुढे तुम्ही बसलाय, आले का तुमच्या डोक्यात आले का काही संसारात मोटर चालू करायची राहिली, कडी लावायची राहिली, कुलूप लावायचं राहिले, हो सून भाकरी करत असेल का, टीव्ही बघत असेल का, मोबाईल बघत आले का काय डोक्यात आले का तुमच्या? नाही नाही, शीत खरा आनंद आहे महाराज. ते सदाचे समाधान आहे. देवाचं चिंतन केलं, देवाचं भजन केलं की इथं समाधान आहे महाराज. समाधान इथंच आहे, बाकीकडे नाही महाराज. मग तुकोबरायांनी आयुष्यभर परमार्थ केला महाराज, त्याच्यासाठीच केलं ना, कारण समाधान इथे आहे महाराज. कुठं नामचिंतन सोडून तुकोबरायांनी दुसरं काहीच केलं नाही महाराज.
देवाचं भजन करायचं बस. दुसरं तुकोबरायांनी काही केलं नाही. काही संपत्ती तुकोबरायांकडे कमी होती का? भरपूर संपत्ती होती ना. आता तिकडे वेळ घालवायचा नाही मला. एक ध्यानात घ्या, कितीतरी मोठी संपत्ती तुकोबरायांची होती महाराज. धंदा महाराज दुकानदारीचा होता, व्याजाचा धंदा होता तुकोबरायांचा. पण पैसे वाटले महाराज वह्या जाळून टाकल्या, ठेवल्याच नाहीत महाराज. टाकून दिल्या वह्या, ठेवल्या नाहीत. आपण मोबाईलवर तरी मांडणार, एखाद्याला 100 दिल्या वहीत मांडून ठेवणार, चौकटीव मांडून ठेवणार, दरवाजावर मांडून ठेवणार. हल्ला का आपलं 100च दिलेलं आहे लोकाला उसनं. पण संतांनी एवढा अधिकार त्यांचा मोठा आहे, एवढा महाराज सगळ्यावरती पाणी सोडलं आणि फक्त देवाचं भजन केलं महाराज. कशा करता?
चिंतनाचा. कशा करता केला? शेवटचा दिवस गोड व्हावा याचसाठी केला होता ठास. माझा शेवटचा दिवस गोड व्हावा, साधन संपावं आणि साध्य मिळावं याच्या करता माझ्या जीवनात मी अठ्ठास. जर कीर्तनात तुम्ही बोललात ना तर बेडकाच्या जन्माला जावं लागतंय. कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन येईल जन्मा. हो, मग मोठ्यानं बोलला की मोठा बेडूक, सोन्या बेडूक. सावकाश बोलला की छोटा बेडूक, मग कोणाच्या बी गाडी खाली का होते. म्हणून कीर्तनात बोलायचं नसतं. हो, या आधी सांगितलेलं बरं. मग आता कुठल्या बेडकाच्या जन्माला जायचंय बोला विठ्ठल. मी यासाठी केला होता अट्टास. कशासाठी? शेवटचा दिवस गोड होण्याकरता. मग तुकोबरायांचा शेवटचा दिवस गोड कसा झाला ऐका. दोन माणसाचं जाणं मी तुमच्या समोर मांडतो, मग त्यातलं ठरवा तुमचा शेवटचा दिवस या दोघांपैकी कुणासारखा करायचा. माझं लक्षात येते का बोलणं? दोन माणसाचा शेवट सांगतो, दोन माणसाचं जीवन सांगतो आणि त्यापैकी तुम्हाला कुणासारखं देवा घरी जायचंय किंवा शेवटचा दिवस गोड करायचे हे तुम्ही ठरवा. पहिला माणूस भारताचा चक्रवर्ती राजा धृतराष्ट्र, त्याचं जाणं बघा. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचं जाणं पहा. या दोन माणसाचं जाणं सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. ऐका. पहिला राजा सांगितला भारताचा चक्रवर्ती राजा धृतराष्ट्र. एवढा भाग्यवान की संजयाच्या मुखातून 700 श्लोकांची गीता ज्याला घर बसले ऐकायला मिळाली, एवढा भाग्यवान धृतराष्ट्र. तरी देखील त्याला शेवटचा दिवस गोड करता आला नाही. धृतराष्ट्र महाराज जन्मता कसा सांगितला तुमचं सगळ्याच पाठ आहे, पण ऐका. धृतराष्ट्र जन्मता आंधळा सांगितला, दिसत नव्हतं महाराज. हो, मुलं किती? 100 मुलं. कुणाला? धृतराष्ट्राला 100 मुलं होती, तरी बी शेवटचा दिवस गोड करता आला नाही महाराज. 100 मुलं, शेवटचा दिवस गोड करता आला नाही. काय झालं? एक पांडवांना म्हणाला तुम्हाला सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन देणार नाही. कोण म्हणला? धृतराष्ट्र महाराज. युद्ध लागलं आणि एकट्या भीमानं त्या धृतराष्ट्राची 100च्या 100 मुलं त्या ठिकाणी मारली महाराज. मारली, मी काय म्हणत नाही आज. 100 मुलं मारून टाकली महाराज. कोणी मारली? एकट्या. तुम्ही इकडे बघा, लक्ष इकडे द्या. हो, 100 मुलं एकट्या भीमानं मारली महाराज. हो, आणि भीम त्या धृतराष्ट्राला घरी घेऊन आला. चल म्हणला घरी. आणि तसं या दोघांचं नातं कशाचं होतं? चुलत्या पुतण्याचं नातं होतं महाराज, धृतराष्ट्राचं आणि भीमाचं. घेऊन आला घरी धृतराष्ट्राला आणि सांभाळ सुरू केला. सकाळ संध्याकाळ भोजन मस्तपैकी खोली आरामदायी. आणि ज्या वेळेस जेवण भोजन घेऊन येईल का त्यावेळेस भीम पुढे यायचा आणि सैनिक मागं जेवण घेऊन यायचे. सैनिक घेऊन आले की त्या ठिकाणी ताट पुढं मांडायचा भीम आणि म्हणायचं खा, तुला काय खायचंय ते खा. हे जे अन्न तयार केलंय हे तुझ्या मुलांच्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून तयार केलंय, खा, तुला काय खायचंय ते खा. आता ज्या व्यक्तीनं आपली मुलं 100च्या 100 मारलेत महाराज, आणि तो जर जेवण घेऊन येत असेल तर आपल्याला खाऊ वाटेल का महाराज? सांगा, जेवण करू वाटेल का? नाही. आणि वर्ण म्हणायचं की हे अन्न तयार केलंय हे तुझ्या मुलांच्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून तयार केलंय आणि खा, तुला काय खायचंय ते खा. धृतराष्ट्र जेवत नव्हता महाराज. ताट पुढं सरकवून द्यायचा, जेवण करत नव्हता. 8 दिवस झाले असाच प्रकार घडायचा. एक दिवशी धृतराष्ट्राने ठरवलं आता हे असं चाललं तर आपल्याला जीव सोडावा लागेल, खाल्ल्याशिवाय चालणार नाही. मग काय केलं पाहिजे? धर्मराजा पुढे हे संकट मांडलं पाहिजे. धर्मराजाला निरोप सांगितला. धर्मराजाजवळ जाऊन सांगितलं की भीम जेवता वेळेस येतोय ना असं असं बोलतोय की हे जे अन्न तयार केले ते तुझ्या मुलांच्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून तयार केले आणि खा, तुला काय खायचंय ते खा असं म्हणतोय. मला काही जेवण जात नाही. भीमाला बोलवून घेतलं धर्मराजाने, सांगितलं भीमा, अरे तुला कळतं का कसं बोलायचं ते? व्यवस्थित बोललं पाहिजे. जेवता वेळेस कुठं असं बोलायचं असतं का? भीमानं शब्दशः अर्थ घेतला. काय? जेवता वेळेस बोलायचं नाही का? आणि भीमा अर्धांग होता महाराज. हो,
हितला नाही भीम, ती भीम अर्धा नव्हता. महाराज ऐकत नव्हता. म्हणला शब्दशार्थ जेवताना बोलायचं नाही ना, मग तासभर आधी यायचा. आता जे तासाने अन्न येणार आहे हे तुमच्या मुलाच्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून तयार केलेलं आहे. खा, तुला काय खायचे ती खा असं म्हणायचं. आणि तासाने ताट आले की पुन्हा खाऊ वाटेल का? नाही. या त्रासाला महाराज धृतराष्ट्र कंटाळला, वनामध्ये गेला. आणि वनामध्ये गेल्याबरोबर महाराज वनाला आग लागली. आगीपासून बचाव करता धृतराष्ट्र जायचा आणि वनातच जाऊन पडायचा. महाराज त्या आगीत जाऊन पडायचा, कारण धृतराष्ट्र आंधळा होता. महाराज हो वनात जाऊन पडायचा. आता किती मुलं होती धृतराष्ट्राला? 100 मुलं होती. कितीतरी मोठी संपत्ती होती, तरी देखील महाराज त्याला शेवटचा दिवस गोड करता आला नाही. वनामध्ये जाऊन जळून मारावं लागलं. हा शेवट एकीकडे बघा. मुलं असणाऱ्यांनी ध्यानात घ्या. हो लई छाती बडवायची नाही, गावभर पेड वाटायचं नाही. मला 5 येतील, 10 येतील, 20 येतील. आता 20 राहिली नाही, ते आता 2च येते, आता 1च आहे. हम दो हमारे दो, आता 1च आले. हो ते विषयंबडन नकटन कसे आहे तरी आता राहील नाही. महाराज 100 मुलं होती महाराज त्याला, तरी बी जळून मारावं लागलं. आता ही शेवट बघा. आणि दुसऱ्या बाजूला जगद्गुरु तुकोबरायांचा शेवट बघा. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांनी देवाचं भजन सोडून महाराज काहीच केलं नाही. फक्त आणि फक्त देवाचं भजन केलं महाराज. मग भजन करणाऱ्याला काय लोक चांगलं म्हणतात का? अरे बोला, भजन करणारा लोक चांगले म्हणत नाही. हो ना, म्हणतात का चांगले? को बोला खऱ्या अर्थानं पाटील कोपला महाराज. हो आणि खऱ्या अर्थानं भजन करणाऱ्याला काय चांगलं म्हणतात का? आता हे सुवर्णताई आमच्या गावात 1 नंबरच्या गायक आहे. गाण कोकिळाचे का आपल्याला काही चांगलं म्हणतात का? आपण रोज गाडी जातो, गावातनं गाडी निघाली यायला बघा वाटोळ करायचं नसतं. आता आम्ही वाटोळ करायला जातो काही म्हणणार लोक. आता तुम्ही म्हणा तुमच्या तोंडावर म्हणले का? एक ध्यानात घ्या, महाराज झाल्यावर सगळं महाग काय म्हणते ती, पुढं काय म्हणते ती सगळं कळतं महाराज. काय सांगत होतो मी? काय सांगत होतो? तुकाराम महाराज का? तिकडे करंट आहे चांगला, पण इथल्यांचा करंट गेलाय महाराज. हो ती माझं कसं झालं, ती मध्ये ऍक्सिडेंट झाल्यापासून माझ्या ध्यानात राही नाही. एक झाले चिडर तर अजिबात ध्यानात राहत नाही, फक्त नोटा दिसतात मला. असला धंदा झालाय महाराज. तुकाराम महाराजांनी भजन सोडून काहीच केलं नाही महाराज. आणि तुकोबरायांना कमी त्रास दिला का लोकांनी? हो त्रासच दिला तुकोबरायांना महाराज. अहो मंबाजी गोस्वामीने महाराज काठीनं बगबगा मारला, तरी बी तुकोबराय त्यांच्या घरी त्यांचं पाय दाबून द्यायला जातात. एवढा अधिकार माझ्या तुकोबरायांचा आहे. आता एखाद्यानं जर आपल्याला साधं शिवी दिली तर आपण त्याच्या घरी बायको सकट भांडायचं. जरा मोठ्याने बोलतील म्हणून तिला न्यावं लागते हो भांडाय जात असतो महाराज. पण काठीनं मारलं त्यांच्या घरी पाय दाबायला तुकोबराय जातात. आणि दुसरीकडे एवढंच नाही महाराज, शिवबा कासाराच्या पत्नीनं तुकोबरायांच्या अंगावरती गरम पाणी टाकलं, अंगाची लाही लाही झाली महाराज. आणि लाही लाही झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताचा धावा केला. धावा केल्यानंतर सांगितलं, देवा मला या संकटातून वाचव.
धावा केला, देवा मला या संकटातून वाचव. आणि भगवंताचा धावा केल्याबरोबर तुकोबरायांच्या अंगाची जी लाही झाली ना ती शांत झाली. महाराज एवढा अधिकार तुकोबरायांचा आहे. आयुष्यभर लोकांचा त्रास सहन केला, शेवटी या त्रासाला तुकोबराय कंटाळले आणि भगवंताचा धावा केला, देवा मला आता घ्यायला या. निरोप पाठवला महाराज संतान करवी. खऱ्या अर्थाने देवाचा धावा केला, आता देवा मला न्यायला या, मी त्रासाला या कंटाळलेलो आहे. मग त्या ठिकाणी संतान करवी निरोप पाठवला आणि जगाचा मालक तुकोबरायांना घ्यायला त्यांच्या घरी आला. हो, आणि काय घरची परिस्थिती आहे महाराज. आपण बंगला बांधतो, महाराज यायचं म्हणलं तर दारात पाट, रांगोळी, फुलं, हो लगे औक्षण करायचं. ही बाहेर पद्धत आहे, आपल्या इथं नाही, अजून येईल आपल्या इकडे बी. आता ही नवीन आहे सगळं, आता येईन हळूहळू. पुन्हा दक्षिणा हे आमच्या माळी वस्तीला आता सगळं माहीत झाले. आता सप्ताह झाला ना, आता सगळं माहीत झालंय. तसं आमच्या भागात बी होईल आता, पण वेळ लागेल. एक ध्यानात घ्या, धावा केला भगवंताचा, साक्षात जगाचा मालक आला आणि घरची परिस्थिती जर पाहिली ना, काय करू उपचार, कोप मोडकी जरजर. हो, कोप होती तुकोबरायांची आणि त्या घरामधून असा सूर्याचा प्रकाश आत घरामध्ये पडायचा. महाराज आपल्या भागात त्याला शब्द कवडसा पडायचा. लहान लेकर, जुनं आपलं छापराचं घर होतं त्यावेळेस असा कवडसा सूर्याचा घरात पडला की त्याच्यामध्ये धूळ फिरलेली दिसायची आणि पोरं त्याला खेळायचे बघा. तसं ते सूर्याची प्रतिबिंब, सूर्याचे किरण त्या घरात पडत होते. एवढी बिकट अवस्था घरची होती, पण जगाचा मालक त्यांच्या घरी आला होता महाराज. हो, देव तुकोबरायांना घेण्याकरता आला आणि घेण्याकरता आल्यानंतर महाराज हो बसायला टाकलं. महाराज हो बसायला टाकाय तर आपल्यासारखं कुठलं चांगलं होतं महाराज. आम्ही महाराज लोक घरी आलोत ना, लोक लगे महाराज खुर्च्या आणणार, बसायला चांगल्या पद्धतीने टाकणार. पण तुकोबरायांची महाराज घरी टाकायला सुद्धा काही नव्हतं महाराज. एवढी परिस्थिती हालाकीची. हो, बसायला टाकलं. काय टाकलं? घरी मुडकी बाज बसायला टाकली आणि वरी वाकडाच्या शेजा त्या ठिकाणी बसायला टाकल्या. आणि बसायला टाकल्यानंतर भगवंत त्याच्यावरती बसला आणि त्यानंतर पत्नीला सांगितलं, देव आपल्या घरी आलाय, त्यांना जेवण करण्याकरता काहीतरी बनवा. म्हणून त्या ठिकाणी कन्या केल्या महाराज. कशाच्या? दरदरीत माझ्या, दरदरीत पाण्या माझ्या रांधिलेल्या कन्या. खऱ्या अर्थानं कन्या तयार केल्या महाराज आणि त्या भगवंताला खायला दिल्या महाराज. हो, खऱ्या अर्थानं. आणि देवानंही ते आवडीनं खाल्ल्या महाराज. हो, मग तुकोबरायांना देवाने विचारावं, देवा तुकोबराय आता मी तुम्हाला वैकुंठाला घेऊन जायला आलो, चला माझ्या बरोबर वैकुंठाला. तुकोबराय म्हणले, नाही महाराज. देवा नाही, मी फक्त एकटा येणार नाही, मी गावात फिरून येतो आणि माझ्या बरोबर कोण कोण वैकुंठाला येतंय ते पाहून येतो. तुकोबराय गावात गेले महाराज, सगळीकडे फिरले. हो, चला माझ्या बरोबर वैकुंठाला, चला माझ्या बरोबर वैकुंठाला. कोणी यायला तयार नाही महाराज. तुकोबरायांना लोक वेडू म्हणू लागले. वेड म्हणू लागले का? पहिलं तुकोबराय विठ्ठल विठ्ठल भजन करायचे, आता तर म्हणायला लागले वैकुंठाला चला. कोणाला कळलं नाही महाराज भगवंत न्यायला आलाय. तुकोबराय घरी आले. घरी आल्यानंतर पत्नीला म्हणतात, जिजा अगं तू तर माझ्या बरोबर वैकुंठाला चल. जिजाला सुद्धा त्या शब्दाचा अर्थ कळला नाही महाराज. जिजा म्हणू लागले, आहे बघा, जोपर्यंत तुम्हाला तिथं राहू वाटतंय तोपर्यंत राहा आणि नाही करमलं तर तुम्ही बी महागारी या. असं कोण म्हणताय? जिजा म्हणताय. जिजालाही त्या शब्दाचा अर्थ कळला नाही. तुकोबराय त्या ठिकाणी भगवंताबरोबर वेळेअभावी फास्ट चालले. हो, आणि सगळा गाव त्या ठिकाणी तुकोबरायांना
सोडण्याकरता गेलेला आहे गावाच्या बाहेर. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी देवाचं वाहन म्हणजे गरुड आलेलं आहे. बाजूला काळ उभा आहे. काळाला जवळ घेतलं महाराज. त्या काळाच्या डोक्यावर तुकोबारायांनी पाय दिला आणि त्या गरुडामध्ये प्रवेश केला आणि सदैव वैकुंठगमन करून तुकोबाराय देवाजवळ गेले महाराज. देवाबरोबर निघून गेले. आता ऐका, दोन माणसाचं जाणं मी तुमच्या पुढे मांडलं. ज्यांना आयुष्यभर फक्त संसार केला, मुलं बाळ पाहिली, जमीन पाहिली, जुमला पाहिली, त्यांचा शेवट तुम्ही धृतराष्ट्राचा पाहिला. आणि एका बाजूला आयुष्यभर देवाचं भजन सोडून दुसरं काहीच पाहिलं नाही, त्यांचा शेवट पाहिला. आता या दोघांपैकी तुम्हाला कुणासारखं जाऊ वाटतंय? निश्चित तुम्हाला आम्हाला तुकाराम महाराजांसारखं जाऊ वाटतंय, पण संसारातनं मन निघत नाही. आता मी म्हणलं ना, आता लय तुम्हाला पटलंय कीर्तन, घाला पाटापाटा माळा 200-150 बॅग भरूनच माळा आणले ते, आज सगळी घालणार आहे. होय का तयारी तुमची? कुणाची तयारी होत नसते महाराज, मला माहिती. हो, कीर्तनात बसलो की होय होय होय, घरी गेलं की धंदा आहे त्यांचा. आता हे धंदा आहे का? तुमच्या उदाराचं साधनही नाही. तुमच्यासाठी तर चाललंय महाराज हे. खऱ्या अर्थाने भजन सोडून काही करू नका. तुकोबारायांचा शेवट जसं वाटतं तुमचा आमचा शेवट गोड व्हावा, तसं तुकोबारायांनी त्यांचा शेवट गोड केला. त्यांनी त्यांच्या जीवनात याजसाठी केला होता शेवटचा दिवस गोड होण्याकरता. तसं या अण्णांनी सुद्धा आयुष्यभर महाराज परमार्थ सोडून दुसरं काहीच केलं नाही. आयुष्यभर देवाचं भजन केलं. आता यांच्या एवढं आम्ही होतो ज्यावेळेस इथं राहायला आलो का, हो, ह्या मावशींना सगळ्यांना माहिती आहे, मामींना माहिती आहे. आता त्यांना काय कमी येतं, पण त्यांना माहिती आहे. यांच्या एवढं दोघं सेम काळू काळू असेच होते. आम्ही दोघं भाऊ भाऊ. आणि मला रे मामा त्यांची खूप होती खाली बघा. आता ही आठवण म्हणून सांगताय का, आता ही बाहेरचं कोणी नसतं सांगितलं. आता ही माझं इथलं जवळचं आहे. इथं खूप होती, निर्गिलीचं झाड होतं आणि तिथं खूप सगळं एका बाजूला देव मांडलेलं होतं. सगळ्या देवाचं फोटो हे तुम्ही पाहिलं असेल. फोटो लावलेले होते मस्तपैकी. मलारी मामाची आरती पूजन 2 तास सकाळी चालायचं. झोपेतनं उठलं, आंघोळ झाली की पूजा चालायची. आणि आम्ही शाळेत जायच्या टाइमापर्यंत मामांपाशी येऊन बसायचो. आणि मामांची एक पद्धत होती, आरती म्हणायला लागलं बरोबर का, आठवलं का, असं खंड हलायचं बघा. आणि आम्ही दोघं माग बसलेलो असायचो दोघं. आणि जसं मामा आरती म्हणत्याल तसं त्यांचं काय भरायचं, खंड हलायचं. आणि आम्ही दोघं बी तसंच माग करायचो. भाऊ दोघं बी. हो, आम्हाला मजा यायची महाराज. एवढा आनंद आहे तो परमार्थाचा आनंदच आहे महाराज. ही तुम्हाला आठवलं अजून बारकाईने असा परमार्थ महाराज. त्यांच्यापासूनच ही वाद थोडीशी माझ्याकडे आली असावी. मामा गेले महाग मी तयार झालो. मामा आज जर खऱ्या अर्थाने असते त्यांनी माझं नाव ऐकलं असतं ना, माझ्याकडे रोज यायचे. महाराज कुठे गेले? आता मागच्या 2 वर्षात 1 वर्षात त्यांना जरा थोडं अस्वस्थ वाटायला लागलं होतं. हो, तू चांगला अभ्यास करा, मोठं झालं पाहिजे, आपल्या भागाचं नाव झालं पाहिजे, आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे. तो मला काय जमलं नाही, मी जरा उशिरा आलो, पण तो आता योग्य वेळेत आलाय ह्यात. हो, माळ घातली, घरदार माळकरी कर, ही मामांची इच्छा होती. हो, त्यांनाही वाटायचं आपल्या घरातही माळकरी व्हावेत, पण आपल्या घरात झाले नाहीत. पण जरा आता डोक्यात घ्या. हो, कधीतरी याच्यावर कोळसा ठेवायचा हे बी ध्यानात ठेवा. नाही खालं मग काय बिघडतंय महाराज. बरं बारकाईने विचार करा. त्यांच्या पाठीमागे एकाने कुणीतरी माळकरी घरात असावं, आहे का नाही? वाटतं का नाही असं तुम्हाला? सगळ्यांना वाटतंय, पण माळा कोणीच घालीत नाही. एक जण कुणीतरी आज नाही महिन्यानी वर्षांनी माळ घाला, पण पाठीमागे रीत चालवा. कुठे रोहिदास मामा? पोलीस कुठे? पोलीस पोराला कीर्तनकार करा. काय ना बाकीचं महाराज. किती बी मोठी नोकरी लावा, ती चिंगाट जाते तिकडं आणि राहते तिकडे जाऊन. कुठं फ्लॅट घेऊन राहते तिकडं इकडं. तुम्हाला नाही म्हणत पोरांची सांगतो, तिकडे राहते महाराज. हो, खऱ्या अर्थाने तिकडे राहते. म्हणून पोरं जर आपल्या जवळ राहावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता त्याच्यावर चांगले संस्कार करून त्या ठिकाणी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. विठाला आता योग्य वेळ आहे, त्याला जरा संस्थेत टाका तिकडे कुठतरी. टाकू. हाय वा, शब्द दिलाय बरं का. व्हिडिओ काढायचा का त्यांचा? इथं मायापाशी आमदार येऊ द्या, खासदार येऊ द्या, पोलीस येऊ द्या, सगळी नीट होते महाराज. महाराजाची ताकदच आहे तेवढी. विठ्ठल
नामचिंतन सोडून तुकोबारायांनी काहीच केलं नाही का? शेवटचा दिवस गोड करण्याकरता. आता तुम्हालाही वाटतंय ना तुकोबारायांसारखा आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा. त्यांनी भजन केलं, आपल्यालाही भजन करावं लागेल. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी वरती घ्या, ज्यांना हात नाहीत नसली तरी बी रामकृष्ण हरी असा वारकरी संप्रदायाने जो मंत्र दिलेला आहे तो म्हणा. हो, दुसरं काही करण्याची गरज नाही. याच्यातच सुख आहे महाराज, बाकी कशात सुख नाही. हो, नाही तर आहे का सुख घरी गेल्यावर सांगा? हो, नाही सुख महाराज. आता आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नव्हे. एक देव आपलासा करून घेतलं तर सुख भेटतंय महाराज. हो, नाही तर घरी गेल्यावर सगळी संसारात आरबळून गेलेली लोक आहेत महाराज. मला तिकडे जायचं नाही आता. एक ध्यानात घ्या, असं देवाचं भजन करा, नामचिंतन करा, मग तुमचा शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. याचसाठी केला होता ठास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेच्या. आता तुकोबाराय म्हणले माझा शेवटचा दिवस गोड झाला, आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेच्या. तुकोबारायांना प्रश्न केला, हे कशामुळे झालं? तर कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळली. ती मुक्ती जी आहे ती आता आमची नोवरी झाली. त्यामुळं आता आम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता राहिलेली नाही, धान राहिलेले आहे. असा अभंगाचा सरळ सरळ भाव मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. जोपर्यंत आई वडील घरात जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा महाराज. हो, आई वडील जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. हो, नाही जमत नोकरीच्या कामा कारणानं तुम्ही सण आलाय. अहो, अण्णांनी तिन्ही लेकी आदल्या दिवशी घरी आल्यात तर बायकोला सांगावं, होय का उद्या आपल्या तिन्ही लेकी रक्षाबंधन करता येणार आहेत, त्यांना कमीत कमी 1000 रुपयाची साडी घ्यावी हे पत्नीला सांगावं. कारण अण्णांजवळ आईच्या स्मरणार्थ त्यांना मुक्ताबाई सोहळ्या करता पंगत दिलेली आहे. आता जोपर्यंत पालखी सोहळा चालणार आहे तोपर्यंत आई वडिलाच्या नावानं त्यांना पंगत दिली, तोपर्यंत आई वडिलाचं नाव पाठीमागे राहणार आहे. असं चांगलं काम केलं पाहिजे. आई जिवंत होती तोपर्यंत त्यांनी सेवा केली महाराज. आई जिवंत होती तोपर्यंत सेवा केली आणि आई गेल्यानंतरही या ठिकाणी सप्ताह करता पंक्ती देतात आई वडिलाच्या नावानं. दिलं पाहिजे महाराज. पंक्ती घातल्यानं काही कमी होत नसतो महाराज. म्हणून वेळ खूप झालेला आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे आणि इथंच नाही महाराज. हो, ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल का आता माऊली महाराजांचं कीर्तन ऐकावं, तुम्ही एक काम करायचं, मोबाईलला युट्यूब उघडायचं आणि युट्यूब उघडून त्या ठिकाणी भक्तियोग नावाचा चॅनल नाव टाकायचं. सगळे माऊली महाराजांची कीर्तन दिसतील. एकाच कीर्तनात सगळं काही बोलावं असं नाही. कधी ऐकू वाटेल त्यावेळेस भक्तियोग नावाचा चॅनल ओपन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. हो, ही चॅनल तुम्ही म्हणाल तुमचा इकडे बी पैसा कमवायचा धंदा आहे का? चॅनल यांचा आहे महाराज, माझा नाही आणि मी काढणारही नाही. हो, एक ध्यानात घ्या. आता ती परतच्या कीर्तनात सांगतो आहे का, एक ध्यानात घ्या. म्हणून माई बापाची सेवा करा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करा. गेल्यावर काही सेवा करण्यात मजा नाही. हो हो, माई बाप जिवंत आहे तोपर्यंत सेवा करायची. हो, आलं का लक्षात? हो, माई वडिलांची सेवा करा, दुसरं करण्याची गरज नाही. माई बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. त्याला तीर्थाला जायची सुद्धा गरज नाही. हो, आपण महिन्याला वारी करतो, इकडं देवाला जातो, तिकडं देवाला जातो. देवाला जायची गरज नाही. भगवंताला प्रत्येक ठिकाणी पोचता येणार नाही म्हणून भगवंताने घरातच विठ्ठल आणि रुक्माई निर्माण केली आहे. त्या विठ्ठल रुक्माईची सेवा करा महाराज. ते म्हणजे आई वडील आहे. हो,
झालंय माझं कीर्तन. माझ्या वाणीमधून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. आणि जे काही चांगलं आहे ते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण खऱ्या अर्थाने प्रकाशजी महाराज साठेबाबा यांचं आहे. बाबांचं यात माझं काही नाही. मी काय तेवढा अधिकारी कीर्तनकार नाही, पण तुमच्या सगळ्याच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी उभा आहे. हो, मी तिन्ही मुली त्यांच्याकडे बसला होता आणि मी शेवटी इथं आलो होतो. बघा योग कसा आहे. आणि त्यावेळेस अण्णा बोलत नव्हते, पण त्यांचा अंतर्मनातून फक्त भगवंताचं भजन चालू होतं. महाराज अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांनी पायाजवळ भगवंतांनी त्यांना जागा दिल्याशिवाय राहणार नाही. आज अण्णांचा शेवटचा दिवस गोड झालेला आहे, म्हणून आई वडिलांची सेवा करा. ज्ञानेश्वर